Okay. So in previous lecture, we were on the point of talking machine conception. Okay. So the so that we are in particular time cycle. So as we discussed that we have very parameter like freshness, then harshness, sharpness, then wherever we are used to calculate machine, then tuning or whether we are aligning symbol or not. So we are different types of element of any machine so that we can do the experiment for productivity. Okay. So there is a process of so when we discuss the milling machine or milling machine, so this is the multiple symbol milling machine. जहाँ अगर प्रोजेक्ट आता है काय काय चेक करणार आहे तर आधीचे लिस्ट जो तुमचा हा टेबल असेल तो टेबलचा आपण नवीन करतो ओके मिनिमम कसं होते बायजन दिस लीड तो जर लीड सिस्टम झालेली नसेल तो जर प्रॉपर फंक्शन नसेल तर ते लावलेली असते त्यामुळे थोडा ओके तसं आपण वरती एरर फिक्स करतो देन जिसका प्लान हा टेबल वरती आपण एक प्लान करणार आहे so that you can perform operation when you routinely particular worksheet on this table by holding picture because picture असता त्याच्याकडे यूज करता की ऑब्जेक्ट वर्क इन करण्यासाठी किंवा प्रोडक्शन करण्यासाठी ऑपरेशन करण्यासाठी ते होल्ड करून ठेवतो ओके ओके देन त्या टेबलची आपण स्टार्टिंग चेक करतो जर टेबल इनस्टेड स्टार्टिंग चेक आपण मशीनवर टोटल ऑपरेशन ज्या फॉर्मॅटची मागणी झालेली आहे बट मशीनचे पॅरामीटर आता स्टेशनरीवरचा टेबल टेबलच्या स्टार्टिंग त्यामुळे पण तुमचा एरर जनरेट होतो म्हणजे आपण जिथे एरर कन्सिडर करतो तो एरर सबमिशन लिमिटमध्ये आणि तुम्ही ते चेक करतो so you have one video regarding how to fix the different type of space or how to conduct different type of space on lathe machine मग त्यासाठी आपण इंजिनची टेस्ट ती कशी करत असतात ते बघू so this is a machine tool alignment test. So this is here lathe machine this is its तुमचा नंतर हा डिलीट कर वेटा फील कर ज्यावर तुम्ही टूल माउंट केलेला असतो ओके देन you जिथे इसका तुमचा gearing assembly असतो so that we can include the description zero symbol okay then shadow आता additional structure is available for space conduction so this is your diagram कसा तो एका स्टँडला फिक्स करायला आणि तुमच्या टेबलवरती किंवा म्हणजे टेबल त्यावरती प्रेस करून ठेवलेला आहे हा एक सिंगल किंवा साखळी किंवा पाईप स्टेपमध्ये फिल्ड करून ठेवले
बघा आता हे डायल इंडिकेटर डायल इंडिकेटर प्लंजर जर तुम्ही बघितलं तर तुम्ही चिप वरती रेस्ट केलेला आहे ओके तो सांगतात जिथे सिस्टम घेणार सेफ्टी घेणार तर तुमचं परत पोझिशन करतो डायल इंडिकेटर मिळतो त्यावेळेस डायल इंडिकेटर डायल इंडिकेटर हा एका परमिसिबल लेवल पर्यंत नंतर झाला की दुसऱ्या वेळेस काय करतो की तुमचा वर्क करतो आणि वरती रोटेट करतो जर असेल तर तुमचा वर्क तसंच करेल आणि जर तुमच्या डायल इंडिकेटरवरती दाखवला डायल इंडिकेटर निगेटिव्ह दाखवला तर कन्सिडर करता की तुमचं तिथे ऍक्टिव्ह असेल ते ऍक्टिव्ह त्यामध्ये काही कालांमध्ये मग आपण व्यक्तिगत रिडिंग होते रिडिंग तिथे क्लिक केले आणि तुमचं तिथे ऑब्जेक्ट रोटेट केलं केल्यामुळे तिथे परमिसिबल डेव्हिएशन जास्त गेले तर त्यामुळे काय झालं तिथे डेव्हिएशन डेव्हिएशन घेतलं नाही परत पुन्हा गेल्यानंतर जॉब तो सेल्स मध्ये अटॅच करतो परत रोटेट केल्यानंतर आणि तरी कन्सिडर करतो तुमचा लाईफ म्हणजे आपण रिस्पेक्ट म्हणतो आणि दोघे एकमेकांना ओके त्यावेळेस तुम्ही तुमचा जॉब असेल तो डायरेक्ट त्यावेळेस तुमचा इंडिकेटर हा काही स्केल दाखवतो
This is the one of the first time. So how to take perpendicular of drilling here? The drilling here म्हणजे काय? ह्या पार्ट में आपण ऍक्च्युअल ड्रिलिंग करतो. ड्रिलिंग मशीन हे ड्रिलिंग मशीन तो होतो तुमचा लेथ मशीन. तर ड्रिलिंग मशीन आपण टेस्ट कसे देतो? सिमिलरली हा जो काही वर्टिकल असतील ड्रिल बिट माउंट केलेला असतो आणि इनका टेबल आहे. Okay, so actually of your drilling bit and the table एकमेकांना perpendicular पाहिजे. Okay, आता तुम्ही टेस्ट करताना काय करतो जसे आपण लास्ट चॅप्टरमध्ये टेस्टिंग मेथड वगैरे बघितलं होतं, हाऊ टू टेस्ट परपेंडिक्युलरिटी. परपेंडिक्युलरिटी चेक करण्याचं काय मेथड आहे? अगर मी यूज करतो तुमचा ट्रायस्क्वेअर असेल, ट्रायस्क्वेअरने जो काय तुमचा हा पद्धती तुमच्या टेस्टिंग टेबलला परपेंडिक्युलर पाहिजे. परपेंडिक्युलर मीन्स 90 डिग्री पाहिजे. 90 डिग्री पाहिजे त्यासाठी टेबल ग्राउंड हा पद्धती फ्लॅट आहे. त्या फॅटमेंटसाठी मी टेस्ट करतो. अगर तुमचं स्पिरिच्युअल किंवा डायलॅंडिक नंबर ऑफ फिडिंग. Okay. तर ह्या ज्या स्टेज होते आपण जर परपेंडिक्युलरिटी ऑफ ड्रिलिंग केलं आणि बेस केलं. ओके, यासाठी मी काय करतो, जी काही एरर लिमिट आहे परमिसिबल एरर हा जनरली 0.05 मिलीमीटर पर मीटर मध्ये ठेवलं आहे. एका मीटर मध्ये जी काही लेवल असते ती लेवल ही 0.05 पर्यंत ही डेव्हिएशन चालू शकते. जी काही perpendicularity between second fourth number side with the table base plate ही झाली आणि गाईड किंवा ड्रिलिंग होईल त्याचा टेबल हा जो काही ड्रिलिंग होईल किंवा ओके, म्हणून त्यामध्ये पण पॉसिबिलिटी असते हा टेबल हा परफेक्टली आहे. बट ड्युरिंग दिस अलाइनमेंट घेतली दिस गाईड होईल. ते गाईड वे पण मी चेक करतो. ती पण एक चेक आहे. आपण आयदर तुमचा 2 ऍक्सिस वरती 3% ऍक्सिस वरती तुमचा डायरेक्ट माउंट करतो. सो दॅट
both the dial indicator, both the dial will show same reading or without any deviation. Interconnected of single key with the blade. Single key single key जर तुमचा ड्रिलिंग मशीन जर तुमच्याकडे कंटिन्यू जर बघितला तर त्या ठिकाणी आपण वर्क करू शकतो ते ठिकाणी गाइडिंग मेकॅनिझम मूव डी अगर अप और डाउन डायरेक्शन ओके म्हणजे त्या मेकॅनिझम म्हणून तुमचा हा जो काही डी हा डेलिव्हर अप डाउन करतो त्यानंतर इथे जिथे स्लीप माउंट करेल या स्टेबल अप अँड डाऊन करतो दोन्ही मोशन दिलेलं असतं मग काही स्पिंडलचं स्लीव्ह या स्पिंडलच्या स्लीव्ह या पोझिशनमध्ये ह्या स्पिंडलच्या स्लीव्ह ह्या बेस प्लेटला परपेंडिक्युलर आहेत नाही ते शिफ्ट करतो ओके नंतर एरर तुम्हाला सांगितलं 0.05 अराउंड मध्ये पाहिजे ट्रू रनिंग ऑफ स्पिंडल टेपर ट्रू रनिंग म्हणजे काय तुमचा जो काही वरती त्यावरती माउंट केलेला आहे किंवा जिथे ड्रिल माउंट केलं असेल मॅन्डलमध्ये ही सर्व ऍक्सिसला एकाच ऍक्सिसला रोटेट व्हायला पाहिजे मग ते कसं करणार आहे मग त्यासाठी तुमचा असा एक मॅन्डल जो सर ऑडिओ क्लियर नहीं थे हेलो तर ह्या केसमध्ये आपण काय करतो जो काही एक सॅम्पल टेस्ट स्पेसिमेन असतो की ज्यानुसार तुमचा शाफ्ट हा विदाउट एनी एरर प्रॉपर असेल त्याला बोलतो मी मॅन्ड्रेल तर तो मॅन्ड्रेल मी स्पिंडल वरती माउंट करतो ओके सो टेस्ट मॅन्ड्रेल इज प्लेस इन द टेपर्ड फुल ऑफ द स्पिंडल या स्पिंडल वरती मॅन्ड्रेल माउंट करतो तर मॅन्ड्रेल माउंट केल्यानंतर हा जो काय मॅन्ड्रेल आहे त्या मॅन्ड्रेलला च्या फेसला डायमेट्रिकल फेस मी डायल इंडिकेटर प्लेस करतो आणि डायल इंडिकेटर 0 वरती सेट करतो तर ज्यावेळेस मी तो काही स्पिंडल असेल किंवा तुझं काय मॅन्ड्रेल असेल तो मॅन्ड्रेल एका फिक्स डायरेक्शनने रोटेट करतो किंवा फिक्स स्पीडने रोटेट करतो त्या केसमध्ये तुमचा डायल इंडिकेटरचं डेव्हिएशन हे 0 असायला पाहिजे किंवा 0.03 पर mm मध्ये याची काही प्रिस्क्राइब पॅटर्न ठरवून दिलेले किती टेपर असल्यानंतर तुमचा किती एरर हा परमिसिबल असतो जर आपण परफेक्टली जर स्ट्रेट जर शार्प जर पकडला आणि त्याचा डायमीटर जर 10चा जर पकडला तर त्या केसमध्ये तो जो काय डायमीटर आहे तो डायमीटर सर्व पेरिफेरीनुसार हा कॉन्स्टंट पाहिजे म्हणजेच काय ह्या पॉइंटला कमी दिसतोय या पॉइंटला कमी दिसतोय नंतर इथे कुठेतरी वाढला परत कमी झाला असं व्हायला नको ओके म्हणजे डायल इंडिकेटर वरती आपण ही टेस्ट कॅरी केली ट्रू रनिंग ऑफ स्पिंडल टेपर then parallelism of spindle axis with its vertical movement first कुठले movement vertical movement हा जो काही टेबल असेल ह्या टेबलवर तुम्ही स्टँड वरती डायल इंडिकेटर माउंट केला आधीच्या केसमध्ये जसा तो हॉरिझॉन्टली होता मी काय करतो इथे डायल इंडिकेटर स्टेशनरी आहे आणि तुम्ही हा मॅन्ड्रेल रोटेट करताय तर ह्या केसमध्ये तुमचा मॅन्ड्रेल हा स्टेशनरी असेल डायल इंडिकेटर अप अँड डाऊन करताय ओके ए आणि बी ऍक्सिसला एक इथे माउंट केलेलं असेल आणि एक बी पॉइंट म्हणजे समोर
त्या केसमध्ये जर मी डायल इंडिकेटर रेस्ट केलेले असतील आणि तुमचा वर्कपीस हा अप अँड डाऊन मुवमेंटला जर मूव्ह केला किंवा तुमचा जो काही मँड्रल असेल पेसमेंट तो अप अँड डाऊन मुवमेंटला जर लिफ्ट केला तर तुमच्या डायल इंडिकेटर मध्ये डेव्हिएशन हे परमिसिबल लिमिट पर्यंतच पाहिजे. सो प्रत्येक 100 mm मध्ये तुमचं डेव्हिएशन हे 0.3 mm पर्यंत पाहिजे. म्हणजे तुमचा सपोज इथनं जर मी डायल इंडिकेटर मुवमेंट जर स्टार्ट केली डाऊनवर्ड डायरेक्शनला येईपर्यंत डिस्टन्स 300 mm सॉरी 100 mm पर्यंत जोपर्यंत तुमचा ऑब्जेक्ट किंवा दुकान हँडल इथपर्यंत मूव्ह होत नाही त्यामध्ये मॅक्झिमम डेव्हिएशन हे तुमचं 0.3 mm पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त असेल तर त्या केसमध्ये तुमचा जो काही स्पिंडलचा ऍक्सिस आहे तो कोएक्सियल किंवा पॅरलल नाही असं कन्सिडर करतो. ओके. देन स्क्वेअरनेस मध्ये मी काय करतो स्पिंडल असेल या स्पिंडल वरती बघा स्पिंडल वरती डायल इंडिकेटर माउंट केलेला आहे. डायल इंडिकेटरचा प्लंजर असतो तो टेबलला टच होतोय. ओके. टेबलला टच झाल्यानंतर मी टेबल काय करतोय एका ऍक्सिस वरती म्हणजे ह्या ऍक्सिस वरती टेबल हा स्लोली रोटेट करतोय बाय मॅन्युअल मुवमेंट बट फिक्स आरपीएम कॉन्स्टंट स्पीडला मी तो रोटेट करतोय आणि त्यानंतर डायल इंडिकेटर मधलं डेव्हिएशन चेक करतो. 300 mm च्या डायमीटर मध्ये तुमचं 0.05 पर्यंत डेव्हिएशन हे अलाउड आहे परमिसिबल. ओके. या पद्धतीने आपण त्याची स्क्वेअरनेसची पण टेस्ट घेतो. ह्या डिफरंट टाईपच्या टेस्ट आपण मशीन वरती परफॉर्म करतो आणि त्याचं जे काही डिफ्लेक्शन हे किंवा जो काही टॉलरन्स आहे तो एका विदिन झोन मध्ये आला आहे की नाही ते फक्त कॅल्क्युलेट करतो बाय कन्सिडरिंग एरर. ओके. तुमच्या ड्रिलिंग मशीन वरती टेस्ट मग आपण त्याच्या पिलरची टेस्ट घेतो सांगितलं किंवा मग त्याची ड्रोविंगसाठी टेस्ट घेतली स्क्वेअरनेससाठी टेस्ट घेतली. ओके. तुम्हाला काही प्रॉब्लेम डाऊट असेल तर विचारून I will just search through one more video so you can get clear idea.
हा जो काही शाफ्ट मॅन्युफॅक्चर केलेला मी चक वरती आणि टेलिस्टॉक वरती माउंट केला. एक डायल इंडिकेटर तुमच्या जॉबला टच करून ठेवलेलं आहे. आता मी हे चेक करतो तुमची रनआउट. ज्यावेळेस मी काय करतो, चेक रोटेट करतो आणि डायल इंडिकेटर मध्ये डेव्हिएशन एका वरियस पॉइंटला ते कॅल्क्युलेट करतो. बरं. एक इनिशियल प्रेशर सेट करून ठेवलं. डायल इंडिकेटर 0 वरती सेट केला. म्हणजे आता जे रेंज दाखवलेलं डायल गेज ते 0 दिसतंय. आता तो 0 वरती सेट झाला. याच्यापेक्षा जास्त डायमीटर वरती तुमचं डेव्हिएशन नसायला पाहिजे. तो जर प्रॉपरली जर परफेक्ट डायमीटर असेल तर डेव्हिएशन तो 0 दाखवेल. पूर्ण 360 रोटेशन झाल्यानंतर तुमचं डेव्हिएशन एका परमिसिबल लिमिट मध्ये पाहिजे. आता डेव्हिएशन होतंय म्हणजे तो तुमचा जो काही शाफ्ट असेल तो अकॉर्डिंग टू ऍक्सिस रोटेट होत नाही. आता हे 5 लाईन मध्ये रोटेट होतोय म्हणजे तो झाला तुमचा 50 मायक्रॉनचं डेव्हिएशन. रनआउट टेस्ट. आता जो काही रनआउट मी चेक करतोय तो तुमच्या शाफ्टच्या अलॉंग द लेंथ ह्या सगळ्या पॉइंटला चेक करतो. इथे ह्या एका पॉइंटला केला, नंतर मी सेकंड पॉइंटला रेड मार्क केला, इथे केला, नंतर इथे दुसऱ्या पॉइंटला केला. हा एकदा घेतला तो झाला रनआउट आणि नंबर ऑफ पॉइंटला घेतला त्याला बोलतो टोटल रनआउट. ओके. आता एक नंबरच्या पॉइंटला सेट केला, तिथे किती व्हॅरिएशन ते मी चेक केलं. काही केसमध्ये इथे 5 व्हॅरिएशन झालं, इथे जवळपास 6 किंवा 7 म्हणजे पूर्ण 10 डिव्हिजन करताय म्हणजे 1 mm चं व्हॅरिएशन फर्स्ट पॉइंटला झाला.
या पद्धतीने आपण जेवढे मल्टिपल पॉइंट असतील त्या मल्टिपल पॉइंटला आपण त्याचा रनआउट किती तो चेक केला. जे डायल इंडिकेटर मध्ये एक डेव्हिएशन झालं तर तो 1 मायक्रॉनचा एरर असतो किंवा 1 मायक्रॉनचं डिव्हिजन असतो. 10 पर्यंत झालं म्हणजे ते झालं 1 mm डेव्हिएशन. ओके. So this is how we actually conducting this test.